आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान्सून पूर्व पावसानं झोडपलंय। सावंतवाडीमध्ये तब्बल 130 मिलीमीटर पाऊस झालाय, तर मालवणमध्ये 114 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। खरं तर खुद्द पावसाळ्यात एवढा पाऊस होतो, मात्र ही आकडेवारी एकट्या मान्सून पूर्व पावसाची आहे, हे विशेष। गेल्या 12 ते 13 तासांपासून सिंधुदुर्गामध्ये वीज नाहीये। अर्ध्याहून अधिक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंधार आहे। संपूर्ण कुडाळ तालुका, मालवण, आचरा, पेंदूरमध्ये वीज नाहीये। पावसामुळे शेतकऱ्यांची मशागतीची कामं खोळंबली आहेत। मान्सून पूर्व पावसामुळे समुद्र खवळलाय आणि त्यामुळे मच्छीमार किनाऱ्यावरच अडकलेत। रामेश्वर, कुडाळ, कणकवलीतही मान्सून पूर्व पावसानं झोडपून काढलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल दुपारपासून अवकाळी पावसाने थैमान मांडलेलं आहे। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे, त्यामुळे जिल्ह्यातली बहुतांश गावं जे आहेत ते आताही अंधारात आहेत। गेल्या 14 ते 15 तासापासून वीज पुरवठा खंडित आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका जो आहे तो पर्यटन व्यवसायावर झालेला पाहायला मिळतोय। मी सध्या वेंगुर्ले शहरात आहे। वेंगुर्ले शहरात आणि वेंगुर्ल्याच्या इतर आजूबाजूच्या भागात जे आहेत वीज पुरवठा खंडित आहेत। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत। सर, तुम्ही कुठून आलात आणि काल पासून वीज पुरवठा खंडित आहे, गेले 14 ते 15 तास वीज पुरवठा खंडित आहे, त्याचा काय परिणाम जाणवतो? वेंगुर्ल्याला आल्याच्या नंतर वेंगुर्ला पूर्ण शटडाऊन होता बरोबर। वेंगुर्लामध्ये कुठलीही विद्युत पुरवठा चालू नव्हता, कुठलेही शॉप चालू नव्हते। म्हणजे तिथे होमस्टेवाले त्यांचे पण घरं बंद होते, म्हणजे त्यांनी दरवाजे, त्यांचे ऑफिसेस बंद होते। तर शोधून कुठेतरी मला एका भेटला आणि तिथे मी रात्री थांबलो। तर त्यांनी सांगताना पण असं सांगितलं की बाबा आमच्याकडे जनरेटर नाही आहे, इन्व्हर्टर किती चालेल त्याची गॅरंटी नाही आहे, तुम्हाला घ्यायचं असलं की आवा की सवा ते रेट सांगते, बरोबर आहे। त्याचा परिणाम बोलला आमच्यावर झाला। आम्हाला आता घेणं मजबुरीने घ्यावं जरुरी होतं आणि आम्ही ते मजबुरीने घेतलं। घेतल्याच्या नंतर रात्री ते 5 मिनटं इन्व्हर्टर चाललं असेल, त्याच्यानंतर रात्रभर डासांचा थैमान आणि बाहेर पाऊस। मुलं काही झोपली नाही आहेत, रात्रभर हैराण केलं आहे त्यांनी। त्याचा एवढा त्रास झाला आम्हाला की अक्षरशः बोललो इथं आम्ही येऊन फसलो असं फील व्हायला लागलं। पर्यटकांना रात्र अंधारात काढावी लागली आणि त्याचा साहजिकच फटका पर्यटन व्यवसायावर मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।